दाखल देखील झालेली आहे. विशाल आणि राहुल दोन अप्रतिम मॅग्निफिसंट आपण पाहिले तर फलंदाज आहेत. स्ट्राइक एंड कडे विशाल एक अप्रतिम दर्जाचा खेळाडू. गावदेवी पोमन संघाचा हुकमेका म्हणून त्याला आपण सातत्याने पाहत असतो. नॉन स्ट्राइक एंड कडे परफेक्ट ऑलराउंडर खेळाडू म्हणजेच मिस्टर राहुल अंधेर. त्यांना देखील पाहतोय आपण. शुभेच्छा दोन्ही टीम्सला. पहिला चेंडू आकाश. पहिला चेंडू वेगवान पडल्यानंतर खाली राहतोय. सरप्राईज पॅकेट म्हणून हा चेंडू पाहायला मिळाला मिस्टर विशाल भडांगेसाठी. एक ग्रेटेस्ट ऑल टाइम ऑल फेवर आपण पाहिला. ग्रेट बॅटर मिस्टर विशाल भाडांगे स्ट्रायकर एंड कडे. दुसरा चेंडू फेस करण्यासाठी बॅटची कडा इथे पाहिलं आपण. अगदी टॉप एज झाला होता. असं वाटलं होतं की चेंडू कदाचित येतोय की काय जवळ, परंतु एक धाव. दोन चेंडू समाप्त. एक धाव फलकावर. स्टार्ट झालंय. अकाउंट ओपन झालंय गावदेवी पोमन संघाचं. चामुंडा स्पोर्ट्स तेवली टीम एक टफ वाली टीम. नेहमीच आपण या टीमला पाहिलंय प्रत्येक हंगामामध्ये चांगला परफॉर्मन्स उंचावते, परंतु या हंगामामध्ये तर म्हणे की स्वतःची स्पर्धा निवडू शकते. पंच केलाय. चांगला पंच. फिल्डिंग चांगली. अगदी मी तर म्हणेन गॅप शोधण्याचा प्रयत्न होता मिस्टर राहुल अंधेऱ्याचा. राहुल सुद्धा आपण बघितला एक टॉप ऑलराउंडर खेळाडू आहे गावदेवी पोमन संघाचा. सातत्याने भरीव कामगिरी राहुल कडून सुद्धा होता आपल्याला पाहायला मिळाली आहे. फ्लिक केला. हो यावेळेला चान्स आला होता. जंप लगावलं होतं, परंतु धाव मात्र एक मिळेल. सावधगिरीने खेळ होतोय. पहिल्या षटकामध्ये दोन बॅटरचा आपण अगदी बघितलं तर स्थितीला समजून गोलंदाजाला समजून खेळ केला जातोय. कारण की गोलंदाज चालाकीने गोलंदाजी करतोय. चेंडूला विविधतेने हाताळतोय. हा फटका मिस टायमिंग हवेत आहे. अरमित या वेळेला जेलच्या खाली कॅच पकडतोय. पहिला मोठा धक्का गावदेवी पोमन संघाला. राहुल अंधेर मात्र बाद झालाय आणि पहिली मोठी सफलता मिळवून दिली मिस्टर आकाश गोगलदरेने आपल्या संघासाठी. गॉन विकेट पतन. चौकार षटकार जोरात होऊ दे माघार घ्यायची नाही. चौकार षटकार जोरात होऊ दे माघार घ्यायची नाही. आमचा बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला हाय. 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 थँक्यू डीजे. डेफिनेटली टॉपचा चषक आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा हा वर्ल्ड कप आहे. पहिला मॅच पाहतोय आपण. चेंडू फेकून झालेत 5. 3 धावा फलकावर. न्यू बॅटर हेमंत. अक्रॉस लाईन स्क्वेअर ऑफ द विकेट शॉट एक्झिक्यूट करायचा होता. व्यवस्थित आला नाहीये. निर्धाव चेंडू. षटकाची झाली समाप्ती. पहिलं षटक सफलता मिळवली. आणि एक लाजवाब षटक आपल्याला आकाशचं पाहायला मिळालं. पाहावं लागेल गावदेवी पोमन टीम पहिल्या ओव्हरमध्ये बॅकफुटला गेली आहे, परंतु तिथून चांगले कमबॅक ते करू शकते. आता विशाल आणि हेमंत चर्चा करतायत, परंतु सातीली टीम सुद्धा चर्चा करते की दुसरं षटक कोणाला द्यायचं आहे, बॅटिंग कशी करायची दुसऱ्या षटकामध्ये, ही सुद्धा गेम प्लॅनिंग केली जाते. परंतु यशस्वी कोणाची ठरेल ही गेम प्लॅनिंग पाहूया. आपण जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे. गाजवतो सारा मैदान, बाबू दादा महाली.
हॅलो थँक्यू. चला वैया अनिकेत बॉलिंग ट्रॅक वर, समोर विशाल, पहिला चेंडू यावेळेला फटका हवेत आहे, झेल निर्माण झालाय, परंतु झेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नाही केला. मी तर म्हणेन की विकेट किपरने पोचायला हवा होतं. परशु याला कुठेतरी जाणीव नव्हती या झेलची, बघत राहिला. त्याला वाटलं की कदाचित चेंडू मात्र जाईल, कारण की सूर्य नारायण देव सुद्धा त्या दिशेनं आहे, त्यामुळे निरीक्षण करणं कठीण गेलं. आणि मी तर म्हणेन एक चांगलं झालं फलंदाज विशालसाठी. 2 धावा मिळाल्या. टीमच्या टोटल मध्ये वाढ 11 रन्स. हा आता चांगला चेंडू होता, नक्की थोडासा पेस कमी केला होता. अगदी समोर लवकर थोडी बॅट मात्र फिरवली होती विशालनं, परंतु इथून 3 चेंडू आलेत आतापर्यंत. या 3 चेंडू मध्ये 8 धावा आल्यात. शॉर्ट पिच उडवलाय, फिल्डर आहेत, परंतु चेंडू जाईल त्यांच्या वरून बाउंड्रीच्या बाहेर. हा आणखीन एक मोठा फटका विशालच्या बॅट मधून. एफ फॉर A1, B फॉर बँड राईट, T फॉर क्लासिकल. षटकार साधावा. थँक्यू डीजे. जसं म्हणतात ना कि बुझी हुई शमा जल सकती है, तूफान से कष्ट यूं ही निकल सकती है. होके मायूस यू तू ना बदल अपने इरादे दोस्त, क्योंकि तू लड़, तेरी किस्मत यहाँ से अभी भी बदल सकती है. आणि किस्मत तर बदलणारच. विशाल आहे तोपर्यंत फिकर करणार नाही गावदेवी फोमन टीम. पुढील चेंडू आता ऑन साइडला आडवी बॅट यूज केली, डीप लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू गेला. धाव मात्र 1 इथे मिळेल विशालला. चांगल्या टच मध्ये 2 उत्तुंग षटकाराच्या सहाय्याने चांगला खेळ केला विशालने. 8 चेंडू मध्ये 17 धावा. टीमची टोटल आहे 18. चेंडू फेकून झालेत 5. हेमंत आतापर्यंत आपण बघितलं खातं खोललं नाहीये. It's 9:30. चांगला फटका हेमंतने लगावलाय हवेत, Notifications परंतु from चेंडू YouTube. निघून गेलाय. स्टँड अँड डिलिव्हर. YouTube. तिसरा मोठा Red षटकार Circle आला या 7,000 ओव्हर मध्ये. 70 षटकाची झाली आहे Final समाप्ती. date, MAV, 2 ALP, षटकाचा खेळ RPI, समाप्त. MPL, फलकावर पाहतोय 2025, आपण MPL, अगदी MAV, जवळ जवळ धावा लागल्या गेल्या आहेत. YouTube. 24 Red धावा, Circle सरासरी Global 12ची प्राप्त Swag केली Hasil आहे. Basmati आता मात्र Kasab गावदेवी Kodar स्पोर्ट्स had a final पोमन day. संघानं अगदी जबरदस्त फलंदाजी या 3ऱ्या ओव्हर मध्ये झाली आहे. मार पडलाय मोठा. 21 धावा या षटकामध्ये लुटल्या गावदेवी पोमनच्या फलंदाजाने आणि मोठा फायदा झालाय. परंतु 3ऱ्या षटकामध्ये काय घडतंय हे देखील पाहणार आहोत. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे कडे, गाणे ऐकूया आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये
लगेचच भरतोया, कारण की जिथे आपण बघितलं ना तर मैदानाच्या आतमध्ये गरज आहे सध्या तरी पाण्याची, आणि आमच्या प्रेक्षकांना गरज आहे एक सुंदर सुमधुर अशा गाण्याची. चला गाणं ऐकूया. गेली असते आमची तुफान, गाजवतो सारा मैदान. बाबू दादा महाली दिनेश टोकरे A1 जोडी नंबर 1. त्याच्या सोबतीला नेहमी संदीप ओलंबे अंकुश महाली राय. त्याच्या सोबतीला नेहमी संदीप ओलंबे अंकुश महाली राय. आमचा बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला हाय. आमचा बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला हाय. आमचा Thank you, बिरसा DJ. मुंडा चषक. बघा न्यू स्टार वसई टीम सुद्धा इथे दाखल झाली आहे. त्यांना सुद्धा वेळेची जाणीव आहे. सकाळच्या सत्रामध्ये सचिन काळात त्यांच्या टीम सोबत आहेत. राहुल गोंड अँड टीम आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. काल देखील दाखल झाले होते सचिन. एलियननी त्यांची भेट देखील घेतली होती. जादू दिली आहे त्यांना आणि जादू आज ती दिसेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. किरण तिसरा षटक घेऊन समोर विशाल. किरण यांचा चेंडू फटका फसलाय. झेल निर्माण, झेल ड्रॉप. बाबू दादा महाळी होते तिथे आणि कॅच मात्र ड्रॉप केलाय. हा कॅच भरपूर काही परिवर्तन घडवू शकतोय या मॅच मध्ये. भरपूर काही चित्र खराब करू शकतोय सातिवली संघाचं, कारण की आतापर्यंत विशालचा खेळ आपण बघितला ना सुंदर राहिलाय. अगदी सुंदर खेळ त्याने केलाय. 18 धावसंख्येवर खेळतात. हेमंत 6 धावसंख्येवर खेळतात. आडवी बॅट यूज केली आहे. पुन्हा एकदा थोडी कपड्यात दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडूची फेकी आले. क्या बात आहे. वेगाने चपळाई, चतुराई आणि क्विकपणा स्किल आहे. योग्य रीतीने वापर करतात. फिटनेस आपण बघितला. कॉलिंग, आपसमधला ताळमेळ, सगळ्या काही गोष्टी ऑल इज वेल. डेफिनेटली गुड क्रिकेट पाहायला मिळते गावदेवी पोमन टीम कडून सध्याच्या घडीला. तिसरं षटक ऑन आहे. टीमची टोटल फलकावर पाहिली आपण तर 27 एक गडी गमावलाय. राहुल थोडा सस्त्यामध्ये गमावला, परंतु नक्कीच दुसऱ्या बाजूने या दोन खेळाडूंनी सांभाळलंय. शॉर्ट पिच चेंडू पुल केला. चेंडू चालला डीप बॅक बॉक्स लेग, परंतु अगदी त्या क्षणाला चेंडूने सुद्धा यू टर्न घेतला, कलाटणी घेतली आणि चेंडू निघून गेला डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धाव्यांसाठी. बॉल हवाय. एकोणतीस धावा, एक गडी. हेमंत 10 धावसंख्येवर खेळतात. विशाल 18. पार्टनरशिप चांगली झाली या दोन खेळाडूंच्या मध्ये. हा चांगला चेंडू आहे. किरणच्या समोर आता थोडा हेमंत आपण बघितले कमी पडलेत. तिसरा अंपायर कशासाठी? वाईट साठी. यस, डेफिनेटली हाईट चेक करतील. मग तिसरा अंपायर बघूया. यस, इट इज अ डेफिनेटली डोक्याच्या वर चेंडू गेलेला आहे. मग इट इज अ वाईट चेंडू. डोक्याच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. इट्स वाईट आणि मग पाणीपट मिळेल गावदेवी पोमन टीमला. थोडं बघितलं पण नियंत्रण चुकलं. गोलंदाज किरणचा वाईट मात्र चेंडू फेकला जातोय. तुमच्या टोटल मध्ये वाढ झाली आहे 31.
31. शॉर्ट पिच पुल अँड चेंडू झालाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोल सिक्सर 6 धावा. थँक यू डीजे. वेलकम बॅक एव्हरीबडी. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. काय खेळ केला जातोय आता गावदी पोमन टीम कडनं. पुन्हा एकदा शॉर्ट पिच होता या वेळेला देखील, मात्र इथे लॉंग लेग 2 धावा. डिक्लेरेशन झोन चेंडूची डिमांड केली आहे मैदानाच्या आतमध्ये पूर्वा, की आतापर्यंत या जोडीचा खेळ दमदार राहिलाय. 39 धावा. तिसरं षटक अजून सुद्धा आपण बघितलं ना तर एक चेंडू शिल्लक आहे. तो खराब झालाय बघू. बघा बॉल असेल तर आमच्याकडे जो आहे ना तो खूप खराब झालेला आहे, मग तो आपण देऊ शकत नाहीये. जुने बॉल कुठे आहेत बघा. नवीन जुनावाला भरपूर खराब झालाय बघा, चेक करा. 39 स्कोर बोर्ड वर आपण पाहतोय ज्या धावा, ज्यामध्ये एक विकेट गमावला आहे. दोन्ही खेळाडूंचं योगदान 18. हेमंत 6 मध्ये 18, विशाल 9 मध्ये 18. लेटेस्ट हा नवीन देऊ. सध्या जुने नाहीत इथे. वेलकम बॅक. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. केबीएम ट्रॉफी 2025 फायनल डे. केबीएम फायनल डे मध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आज आपण बघितलं की भरपूर प्रेक्षक होते. भरपूर प्रेक्षक आम्हाला देखील विचारत होते की फायनल डे कधी आहे, तर तो आज आहे फायनल डे. आज काहीतरी वेगळं. प्रेक्षक मोठ्या प्रमाणात इथे दाखल होतील. त्याचप्रमाणे या मैदानाच्या मध्ये आपण बघितलं ना तर मग आमचे करण अर्जुन जे मागच्या वर्षी हरवलेत पुन्हा एकदा आता येणार आहेत या मैदानावर. चला आता गेम ऑन होत असताना चला विनंती असेल जरा मग या पुढे सुद्धा आपल्याला जुने चेंडू लागतील तर आवश्यक असतील आणि आपण आणून ठेवा. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. किरण समोर हेमंत. वेगवान प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु पॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाहीये. प्ले अँड मिस. डॉट चेंडू. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात गावदेवी पोमन संघाच्या धावा आहेत 39 धावा. आता राहिला आहे 6 चेंडूचा खेळ शिल्लक. या 6 चेंडू मध्ये मिनिमम मी तर म्हणेन 12 आणि जास्त असतं 16 च्या वरचं टार्गेट मात्र आता असेल या षटकामध्ये धावा घेण्याचा गावदेवी पोमन संघाचा. प्रयत्न होईल का सफळ, काय होईल या मॅच मध्ये देखील पाहणार आहोत. तत्पूर्वी कुठे जाऊ नका. आता मी डिझे कडे असा गेलो आणि असा आलो. कमॉन डिझे. थँक्यू डीजे. बघा जो चेंडू आहे ना त्या पार्किंग लॉट मध्ये गेल्यानंतर येत नाही.
त्या पार्किंग लॉट मध्ये जाण्याची परमिशन नाहीये, त्यामुळे तिथून चेंडू येण्याची शक्यता कमी आहे. बस डेपो आहे तिकडे, मग जे चेंडू असतील तेच आपल्याला यूज करावे लागतील. आता 39 धाव फलकावर. मंचावर आज मात्र भरपूर पाहुणे, त्याचप्रमाणे मग ऑर्केस्ट्रा म्हणजे आमची बँड पार्टी आणि आज सिंगर म्हणजे आज मिस्टर कल्पेश जे आज एक नवीन सॉन्ग लॉन्च करणार आहेत. त्यांचं जे मागच्या वर्षी देखील त्यांनी केलं होतं. अनिकेत चौधरी आलेत. सध्या त्यांना मेडिकलची गरज आहे. आमचे डॉक्टर आहेत सध्या, ते येण्यापर्यंत तुम्ही वाट पाहू शकताय. संदीप पहला बॉल, दवा के साथ साथ दुआ की भी जरूरत थी और देखो यहाँ पे संदीप आते ही उन्होंने पहली सफलता दे दी अपने गेंद में, पहली गेंद में पहला विकेट. हालांकि दूसरी सफलता थी लेकिन संदीप ने अपनी पहली गेंद पर पहली सफलता दिला दी. और अच्छे बल्लेबाज विशाल जो बड़े खतरनाक नजर आए थे उनको यहाँ पे चलता किया और ये दूसरा वाला बड़ा झटका दिया गादुई पोमन टीम को. थैंक यू डीजे. डेफिनेटली बैंड बाजा बारात सब होगा आज. साथिबली बैंजो पार्टी भी आने वाली है. ओ न्यू बॅटर आल्यानंतर कॅच क्रमांक 2, अगदी आडवा बॅटने फटका एक्झिक्यूट केला होता. संदीप आले पण अगदी मोक्याच्या क्षणी आले. डेड ओव्हर मध्ये 2 सलग त्यांनी विकेट मिळवून देण्याचा कारनामा देखील केलाय. अगदी अगदी सुंदर झेल पकडलेत. या सुंदर झेलमुळे 2 विकेट आले आणि आता संदीप पहा हॅट्रिक वर आलेत. विकेटची हॅट्रिक्स इथे पूर्ण केली जाईल का? तर आपण पाहतोय ज्याप्रमाणे पारितोषिक ऑलरेडी आहे आणि त्याच्यामध्ये 500 रुपये मात्र आणखीन वाढवतील, कारण की राजेशजी बगते साहेबांनी सांगितले 500 रुपये लागू केले त्याचा जर हॅट्रिक पूर्ण केली तर. सन्माननीय अनंताजी माळी, अशोकजी भीमरा यांच्या माध्यमातून असतील 500 रुपये, सातेली संघाकडून असतील 300 रुपये आणि राजेशजी बगते साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये दिले जातील. म्हणजे 1300 रुपयाचा हा चेंडू असेल आता जर हॅट्रिक पूर्ण केली तर. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. न्यू बॅटर अक्षय, हॅट्रिक बॉल आणि बॅट यूज केले. काऊ कॉर्नरला फिल्डिंग चांगली आहे, नक्कीच हॅट्रिक बॉल होता. परंतु संदीपचं षटक आतापर्यंत चांगलं राहिलं आहे, कारण त्याने फेकलेले 3 चेंडू फक्त 1 धाव खर्च केली आहे. फलकावर धावसंख्या पाहिली आपण तर 40 धावा. 3 चेंडू आहेत, परंतु आता खतरनाक खेळाडू या सिच्युएशन मध्ये व्हेरी डेंजरस मिस्टर हेमंत स्ट्राइक एंड कडे बघा. चांगला फलंदाज स्ट्राइक एंड कडे आला तर गोलंदाज सुद्धा दडपण येत आहे ते दिसून आलं. थोडा दिशांन चेंडू त्याने फेकला, वाईट. 1 रन मिळेल. 41-41 धावा. षटक आहे शेवटचं. टार्गेट किती धावांचं सेट केला जाईल? सुंदर चेंडू अगदी ब्लॉक हॉल मध्ये हाताळला. 1 धाव वेगानं. दुसरी धावेचा प्रयत्न आहे, हो थोडी मिसफील्ड झाली आहे. धावा 2 मिळाल्या. अगदी सुंदर मी तर म्हणेन गोलंदाजी आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळाले आपल्याला. हा पहिला मॅच. दुसऱ्या मॅच मध्ये रेडी राहायचे 2 संघ नाही. टॉस साठी आपण या टॉस बॉक्स मध्ये साई 11 डोंगरीपाडा आणि न्यू स्टार वसई.
या वेळेला फटका चांगला खेळलाय, अतिशय चांगला चेंडू होता, फिल्डिंग देखील चांगली, थ्रो झाला आहे स्ट्राइक एंड कडे, परंतु 2 पेक्षा एक्स्ट्रा काही मिळणार नाही. गुड कमबॅक करून दिले मिस्टर संदीप ओळंबेने. सातिवली टीमची टोटल पाहिली आपण तर पोहोचली गेली आहे 45च्या घरामध्ये. हेमंत 9 मध्ये 22 धावसंख्येवर खेळतात. शेवटचा चेंडू असेल मला वाटतं. यस डेफिनेटली एक बिग मॅक्सिमम येईल का, ब्लास्ट केला जाईल का. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, फॉलो केलं होतं फलंदाजाला, परंतु इथून दिशा थोडी खराब, त्यामुळे नतीजा देखील खराब. एक्स्ट्रा रन मिळेल. 46 धावा फलकावर. इथून सुंदर बॅटिंग केली होती अगदी मी तर म्हणेन विशाल आणि हेमंतने, परंतु विशाल बाद झाल्यानंतर थोडा धाव फलक स्लो झाला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू आहे. आता पहा कुठेतरी एक्स्ट्रा रन्स आहेत ना, ते एक्स्ट्रा रन्स शेवटच्या क्षणाला टोचू शकतात. अगदी बाबळीच्या काट्याप्रमाणे जे कसे काटे टोचतात ना चेसिंग करताना, एक एक धाव मात्र ती टोचेल. 47 धावा फलकावर. जर इथे एक गुड हिट आला तर मग 50+ टोटल पाहायला मिळू शकतोय. प्रयत्न केलाय स्क्वेअर क्षेत्रामध्ये, शॉट एक्झिक्यूट केलाय. अरमित आहे, चांगली फिल्डिंग झाली आहे. थ्रो नॉन स्ट्रायकर एंड कडे आलाय, मिसफील्ड झाली आहे. कदाचित 3री धाव आणि 3 धावा पूर्ण. कुठेतरी मी म्हणेन थोडा खराब थ्रो पाहायला मिळाला आणि या 3 धावेंना टीमच्या टोटल मध्ये झाली वाढ. फलकावर लागल्यात 50 धावा. 50 धावा लागल्यात आणि त्यामुळेच आता टार्गेट सेट झाला 51 धावेंचा. 51 टू विन. क्रांतीवीर बिरसा मुंडा सातिवली संघ आता या धावा कशा प्रकारे चेस करेल ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. परंतु 2 कर्णधारांना मी नम्र विनंती करतोय. एक कर्णधार इथे दाखल झालेले आहेत. साई 11 डोंगरीपाडा टीमचे कर्णधार अजूनही देखील पोहोचलेले नाहीयेत. बघा आज आपण वेळ खर्च नाही करणार. क्विक या. चला 2 कर्णधार आलेले आहेत. टॉस करूया. टॉस करण्यासाठी मंचावरून विनंती करतोय आता राजाजी टोकरे, आपण या. आपल्या शुभ हस्ते करूया टॉस. टॉसची ओळख करून देतोय दोन्ही कर्णधारांना. आपण इकडे या राजाजी. हेड आणि टेल असा कॉल आहे, टॉस आहे. हा कॉल कोण देते ठरवा. मिस्टर वसई टीम कॉल देईल. हेड येतोय टेल. राजाजी आपण शुभेच्छा द्या दोन्ही कर्णधारांना आणि मंचावर आपण विराजमान व्हा. हेड कॉल दिला होता, टेल आलाय. साई 11 डोंगरीपाडा टीम टॉस जिंकलाय. तुम्ही काय निवडाल इथे? क्षेत्ररक्षण. सातिवली संघाचं आयोजन दमदार पाहतोय आपण. स्पर्धा लाजवाब, प्रत्येक संघ खेळण्यासाठी आतुर असतो. तुम्हाला इथे प्रवेश मिळालाय. मग या मैदानावर आज खास करून फायनल डे मध्ये खेळताना काय गेम प्लॅनिंग वापरणार तुम्ही? काय नाही, आमचा परफॉर्मन्स आहे, आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न करू. कोणते खेळाडू चांगला खेळ करतील तुमच्या संघासाठी आज खास करून फायनल डे मध्ये? महेश पाण्यारा आणि पूर्ण टीमच. मग किती सराव केलाय तुम्ही, किती परीक्षा म्हणजे किती अभ्यास केलाय या स्पर्धेसाठी? सराव तर आहे आमचा. मग आज तुम्ही न्यू स्टार वसई संघ एक टॉपचा संघ म्हटला जातोय, त्याला एक बरोबरीची लढत देण्याचा प्रयत्न करणार का? हो नक्कीच. या स्पर्धेबद्दल काय म्हणणार? कारण की एक बिग इव्हेंट, ट्रॉफीज आणि ऑल ओव्हर, काय म्हणशील? Notifications from Instagram and 3 other updates. शुभेच्छा तुला आणि नक्कीच Instagram Nick Boyer तुझ्या संघाला 2021 देखील जाऊया. Ardeshakti नुसता Musical Group Biceps वसई Jim टीमचे Smiling कर्णधार Face अक्षय Lover यांच्याकडे. Biceps अक्षय टॉस गमावलाय. टॉस Center किती Reel by महत्त्वाचा Banjo होता? Premi _ Kathy _ official कारण आम्हाला पण क्षेत्ररक्षण करायचं होतं, पण आता फलंदाजी YouTube करायची. Red Circle onside फलंदाजी movies करायची आहे, live movie परंतु camera तुमच्याकडे तुमची Haranya बॅटिंग Badasa बॉलिंग युनिट दोन्ही Hakasaka स्ट्रॉंग आहे. 2025 मग final आता day काय गेम प्लॅनिंग वापरणार तुम्ही? किती धावा Free प्लस notifications फलकावर लगावू from शकताय Snapchat. बॅटिंग करत असताना?
50+. 50+. Red आज Circle राहुल Watch. गोडीने ऍक्शन Link to पाहायला मिळतील. tenniscricket.in. मग Live in त्यांच्या 30 सोबत असे minutes. कोणते खेळाडू असतील जे Hashtag टॉपचा परफॉर्मन्स 2025. करतील? Taluka half. सुरेंद्र Boca. आहे, अनिकेत Final आहे, day. प्रज्वल, योगेश. म्हणजेच तुम्ही आजच्या या स्पर्धेसाठी टॉपची प्लेइंग 11 निवडली आहे. आणि मग तुमचा परफॉर्मन्स मला आठवत आहे की जवळजवळ दुसऱ्या पर्वामध्ये चांगला झाला होता, परंतु जे विनर आहे ना त्याची गोष्टच वेगळी आहे, कारण की विजेता ते होऊ शकले नाही आहेत, परंतु आज तुमच्याकडे ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे. मग काय वाटते तुम्हाला की आज चॅम्पियन बनू शकताय तुम्ही? बघूया, पूर्ण दिवस आज मेहनत करूया, मेहनतचं फल भेटेलच नक्की. स्पर्धेच्या बद्दल काय म्हणशील तू? स्पर्धेविषयी बोलायला गेलं तर कमीच आहे आणि बाबूदा विषयी पण बोलायला गेलं तर कमीच आहे. स्पर्धा अतिशय उत्तम चांगली आहे. शुभेच्छा असतील तुला देखील. बेस्ट ऑफ लक. दोन कर्णधारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या जाऊया आता मात्र थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज होतोय पुन्हा एकदा धावचं समालोचन घेऊन. चला मॅचला होते सुरुवात. ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली दाखल. पहिला चेंडू सरळ उडवलाय, व्ही शेप मध्ये फटका, चेंडू निघून गेलाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. अतुल, मिस्टर अतुल, मागच्या वर्षी आठवतंय मला काय कमाल केली होती. अगदी एका षटकामध्ये 5 विकेट मिळवले होते. शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, विकेट मिळू शकतोय. कॅच ड्रॉप. ओ माय गॉड, काय घडलंय? कॅच मात्र जिग्नेशच्या माध्यमातून ड्रॉप झालाय. अगदी मोठा विकेट होता हा. बघा, इथून कॅचेस विन द मॅचेस असा उल्लेख केला जातोय ना, परंतु कॅच यावेळेला ड्रॉप झाले. बर्थडे बॉय आहेत आज मिस्टर अतुल, त्यांचा देखील वाढदिवस आहे. अतुल यांना देखील आम्ही केबीएम ट्रॉफीच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. कट करण्याचा प्रयत्न होता, अगदी दुरून खेळण्याचा प्रयत्न मिस्टर अतुल. मागचा पर्व आपण बघितलं तर मॅग्निफिसंट बॉलिंग, टॉप विकेट टेकर सुद्धा बनले होते, परंतु अनिकेतने तिथे बाजी मारली होती. परंतु या मॅच मध्ये ते चांगलं कार्य करू शकतात. मिस टायमिंग, सॉफ्ट डिसमिसल. हितेश जिथे होते, कॅच मात्र पकडली आहे. पहिला मोठा धक्का, फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. स्वप्नीलला फाडतावं लागेल डग आउटच्या दिशेने. गॉन. थँक्यू डीजे. जसं म्हटलं जात आहे ना की खुले होऊ दे तुमचे मार्ग, पूर्ण होऊ दे तुमच्या आकांक्षा, इच्छा. आणि तुम्हाला अतुल वाढदिवसाच्या मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. आज बर्थडे बॉय आहेत मिस्टर अतुल आणि अप्रतिम खेळाडू आहेत. डेफिनेटली मागचं सीझन आठवत आहे, कारण की 5 विकेट एका षटकामध्ये मिळवण्याचा पराक्रम त्यांनी देखील केला होता. सरळ चेंडू पाहिला पण, परंतु थोडा दिशाहीन आहे. वाईड मात्र बघा, टीमच्या टोटल मध्ये वाढ. सलग एका षटकामध्ये म्हणजेच जवळजवळ असा विक्रम करण्याच्या तयारीत होते की 6 मध्ये 6 विकेट घेतायत की काय असा विक्रम करण्याच्या तयारीमध्ये होते मागच्या वर्षी. यावेळेला सरळ उडवलाय, डाऊन दी ग्राउंड शॉट. हात चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी उमेश च्या बॅट मधून आलेला हा मोठा A1 क्वालिटी ब्रँडेड वाला षटकार. चषक टॉप लेवलला हाय, आमचा बिरसा मुंडा. चषक टॉप लेवलला हाय, आमचा बिरसा मुंडा. चषक
थँक्यू डीजे. जसा म्हणतात ना की वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. आगे क्या होगा ये मत सोचो, बस चल पड़े अपने राहों पर. क्या पता आने वाला वक्त तुम्हारी खुद ही तस्वीर बदल दे. और यही सोचकर अब बल्लेबाजी करने उतरे मिस्टर उमेश. क्या बेहतरीन सिक्सर लगाया उन्होंने. टीम का टोटल देखो अब 14 रनों पे जा पहुंचा है. 5 गेंदों का खेल हुआ है. आखिरी गेंद फिर से शॉर्ट पिच है लेकिन खिलाड़ी है वहां पे, गलती नहीं होगी. अब देखो कैच आसानी से पकड़ लिया है और उमेश का खेल समाप्त. थँक्यू डीजे. मंचावर शुभागमन झालंय सन्माननीय गणेशजी भोईर साहेबांचं. त्यांचं देखील आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. बघा आता थोडी टीम मीटिंग झाली आहे. बघा जसं म्हटलं जातं ना की शेअर मार्केट डाऊन झाल्यानंतर मग बिझनेसमॅन ज्या प्रकारे आपण बघितलं ना की तात्काळ मीटिंग लावतात ना, तशी तात्कालिक मीटिंग लावली या विकेट नंतर, या षटकानंतर. काउदी पोमन टीमने देखील त्यांच्याकडे सुद्धा आपण बघितलं तर मग शेअर मार्केट डाऊन झालंय, मग काय झालं, वाढवायचं कसं, आता त्याच्यासाठी सुद्धा आपण बघितलं त्यांनी मीटिंग केली आहे. परंतु दुसऱ्या बाजूने आपण बघितलं की फायदा करायचा असेल तर थोडं नुकसान झेलावं लागतं. 2 नुकसान झालंय परंतु फायदा देखील झालाय. कारण की फलकावर आपण बघितलं तर 14 धावा लागल्यात. येणारे 18 चेंडू आणि 37 धावा ही मॅचची कहाणी आहे. आता मैदानाच्या आतमध्ये आहेत मिस्टर परशुराम आणि किरण चौधरी. आज सातिवली टीमने सुद्धा टॉपची टीम निवडली आहे. त्यांना देखील जाणीव आहे कारण की स्वतःच्या होम ग्राउंडवर स्वतःच्या मैदानावर खेळायचं आहे, गड राखायचा आहे, तर प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि गड मात्र जिंकायचा आहे. पण थोडा अडथळा येऊ शकतोय. बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर राहुल अंधेर, तेच तर्रार टॉपचे ऑलराऊंडर खेळाडू कावदीप पोमन. संघासाठी सातत्याने मोठा सिंहासनाचा उठलतात हे खेळाडू. फटका चांगला आहे, उंची जास्त, चेंडू पाहतोय अगदी बाउंड्रीलाईनच्या बाहेर. हा मोठा धमाका. जसा म्हणतात ना की पाटलांचा नाद बैल गाडा आणि पळशूने केलाय मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवर राडा ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवर स्वागत. क्या बात आहे. कॅच पकडले मला वाटते तिकडे. कट केलाय गलीच्या दिशेनं. धाव मात्र 1 मिळेल इथे. बघा तिकडे कॅच पकडलाय ना, कोणी पकडलाय तर या, आणि मग कॅच पकडलाय तर तुम्ही आम्हाला देतील मग 100 रुपये. तुम्ही देणार हा आम्हाला, आम्ही नाही देणार. न्यू स्टारचे मला वाटते प्लेयर आहेत या, आम्हीच देणार. थोडस मजा केलं. 100 रुपये मिळतील तुम्हाला. नरेंद्र गुवरा यांच्या माध्यमातून पारितोषिक जाहीर आहे या स्पर्धेमध्ये. चांगला फटका आहे, अंदर आहे शॉट. चेतनचा झेल या वेळेला मात्र कमालीचा राहिलाय. फलंदाज मात्र फसलाय आणि ग्रेट एफर्ट्स, ग्रेट वर्क अँड बॅटर इज आउट. DJ Level, DJ Level, DJ Level, धरमपुर, धरमपुर, धरमपुर. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले आपण बघूया. काय उत्तुंग फटका होता. लगभग 7 धाव्यांची मोहर मला वाटते त्या फटक्यावर लिहिली होती. परंतु अडथळा काय निर्माण झाला तर मिस्टर चेतन आउटफील्ड मधला एक परफेक्ट खेळाडू आहे. बघा कशा प्रकारे जणू काही थोडी आठवण आहे ना त्या वर्ल्ड कपची करून दिली आम्हाला सूर्यकुमार यादवची. कारण की अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ कॅच पकडणं आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणं तितकं इझी नसतं आणि ते चेतन याने करून दाखवलं. न्यू बॅटर आकाश सिक्सर किंग.
15 चेंडू आणि 30 धावा. आकाश या खेळाडूचा खेळ मी बघितला होता प्रत्यक्षात. एकमेव असा खेळाडू आहे त्याने एका षटकामध्ये 7 उत्तुंग षटकार लगावण्याचा विक्रम केलाय. यस डेफिनेटली, कारण की एका षटकामध्ये 7 चेंडू नसतात, परंतु एक नो आला होता ना, त्यावरही षटकार लगावला होता. परंतु 7 षटकार ठोकण्याचा विक्रम केलाय असोसिएशन मध्ये या खेळाडूने. हो चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरनं ब्लॉक केला होता, परंतु जिग्नेश कमी पडले. त्यांच्या डोक्यावरून चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा आलाय शानदार चौकार. बघा आहेच गेम चेंजर उमेश महाले. थँक्यू डीजे. सचिन कोणी कॅच पकडलाय पाठवून द्या आपण. रवींद्र, या रवींद्रने कॅच पकडलाय. फटका चांगला चांगला. हो हो हो, गॅलरी मध्ये पोहोचवण्याचं कार्य केलं होतं. हा उत्तुंग षटकार. बघा आकाश आहे, थांबणार नाहीये खेळाडू. बघा हे पारितोषिक सुद्धा दिलंय 100 रुपयाचं. षटकार उत्तुंग आलाय. अगदी राहुल अंधेरवर मात्र मोठं आक्रमण केलंय. मॅच जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 31 धावा फलकावर लागल्यात. आकाश आकाश आहेत, दुसऱ्या बाजूने परशुराम आहेत. हे 2 बॅटर्स अगदी मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले तर मग मॅच कठीण होऊ शकते गावदीप ओमन टीमला. ड्राईव्ह केला गेलाय. विकेश आहेत तिथे, चांगली फिल्डिंग. 1 धाव, 1 पेक्षा जास्त काही नाही. षटक समाप्त झालंय दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल पाहिली आपण तर 32 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. 12 चेंडू 19 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. बघा मॅच अजून जिवंत आहे मित्रांनो, कारण की एक चांगला स्पेल आहे ना. फिल्डिंग करणाऱ्या टीमला मॅच मध्ये मोठी मजबूती देऊ शकतोय, परंतु तसा घडेल का, काय घडणार आहे, सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या देखील मनामध्ये आहे, तुमच्या देखील मनामध्ये आहे. परंतु या प्रश्नाचं उत्तर थेट मिळूया आपण मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी कुठे जाऊ नका, ऐकत रहा, पाहत रहा. हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच टेन्शनवरची एकमेव मात्रा KBM ट्रॉफीची आहे ही जत्रा. घे एक छोटासा ब्रेक. थँक्यू डीजे. दीप्तेश वाजे त्यांचं देखील शुभागमन झालंय. आई गावदेवी जे आयकॉन प्लेयर्स आहेत, जे सातवी प्रीमियर लीग अपकमिंग नेक्स्ट वीक म्हणजे या वीक मध्ये आता येणार आहे. विशाल बॉलिंग ट्रॅकवर. विशालचा षटक निर्णायक राहू शकेल. थ्रो चांगला. या वेळेला अडचण आली आहे, डेफिनेटली अडचणीमध्ये फसलाय परशु अँड मोठा विकेट मिळवलाय. फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात परशुला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. थँक्यू डीजे. कल्पेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये.
नुकताच बाद झाला परशु, परंतु मॅच अजून रंगतदार आहे मित्रांनो. 11 चेंडू आणि 18 धावा. बघा आकाश काहीतरी म्हणतायत की अडथळा निर्माण होतोय, काहीतरी फ्लॅश पडतोय. बाईक आहे वाटतंय. डेफिनेटली मैदानाच्या आउटसाइडला टू व्हीलर्स पार्क केल्यात, त्यामुळे भरपूर दिवस आपण पाहिलं हे चित्र आपल्याला पाहायला मिळालंय. 11 मध्ये 18. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न चांगला, तेच तर चेंडू. रिव्ह्यू डिमांड केलाय, वाईट आहेत का चेक करतायत, बघूया आता. अंपायर्स साइड वाईट ना, हाईट नाही ना. यस, मग इट्स फेअर डिलिव्हरी आहे. चला डॉट चेंडू आलाय. गेम थोडी थांबली आहे, थंड झाली आहे. हुक करण्याचा प्रयत्न, एक धाव येईल. टीमच्या टोटल मध्ये वाढ 34. 9 चेंडू आणि 17 धावा. ही आता कहाणी आहे या मॅचची. हा बघावं लागेल आता की आकाश काय करतील. बघा हे षटक राहिलंय ना विशाल यांचं आतापर्यंत चेंजिंग. Loudaville and finger is gone. Wicket down. Big wicket. Akash is out. मोठा धक्का सातेवली संघाला. DJ Rakesh. Thank you, Jay. Match firstly. न्यू बॅटर मिस्टर अनिकेत. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू 17. बघा विशालला ज्यासाठी बोलवलं होतं ना, विशालने ते कार्य केलंही देखील. यस डेफिनेटली गेम चेंजर खिलाड़ी माने जाते हैं विशाल, और उन्होंने गेम को चेंज भी कर दिया गेंदबाजी में. लेकिन अनिकेत को आप अनदेखा नहीं कर सकते, क्योंकि खिलाड़ी खिलाड़ी होता है. वो कब कैसे गेम को पलट देगा कह नहीं सकते. अब ये शॉट में ज्यादा पावर नहीं है, लेकिन खिलाड़ी आगे आए थे. 2 का प्रयास और सफल भी होता हुआ. 2 रनों के साथ टीम का टोटल अब आगे बढ़ेगा 36. 15 रन की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. 7 गेंदों में 7 मध्ये 15 धावा हव्या आहेत. विशाल समोर अनिकेत. कॉन्टेस्ट तर चांगला आहे.
फटका कमजोर आणि हितेश यांचा झेल पकडला गेलाय. विकेट मात्र मिळेल. पाहिला पण तर मोठा आणखीन एक अनिकेतचा गेम चेंजिंग स्माइल पाहायला मिळालाय मिस्टर विशाल भाडंगेचा. कारण की या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग फक्त आणि फक्त आल्या 4 धावा आणि 2 विकेट, 1 रन आउट म्हणजे 3 विकेट आले. षटक समाप्त झालेला आहे. नवीन चेंडू हवाय का? काय पाहिजे? काय नवीन बॉल पाहिजे डेफिनेटली. डेफिनेटली बरोबर. कारण की मला वाटते मग शेवटच्या षटकासाठी तिथे सुद्धा नवीन चेंडू दिला होता, असं काहीतरी रूल्स होता, आपसमध्ये ठरला होता आणि तेच मग गेम प्लॅनिंग. अरमित आहेत नॉन स्टॅक एनकडे. स्टॅक एनकडे आपण बघितलं तर मग कल्पेश, आमचे साथी कमेंटेटर मित्र विजयजी भोई, त्यांचा देखील शुभागमन झाला आहे इथे. आज इन ऍक्शन मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. वेगवान चेंडू बॉलिंग ट्रॅक वर आपण बघितलं ना तर गोलंदाज आहे मिस्टर विकेश हेमंत आहे. नाव काय? हेमंत आहेत. बॅटची कडा पॉइंटला हितेश. क्या बात आहे. हितेश आज 3 कॅचेस पकडले त्या क्षेत्रामध्ये आणि मग मॅच फसली आता सातिवली टीम साठी. कुठेतरी काहीतरी मात्र आपण पाहिलं तर या मॅच मध्ये अपेक्षा भरपूर चांगल्या होत्या, परंतु त्या अपेक्षा व्यवस्थित पुरवता आल्या नाहीयेत. आकाश आज काहीतरी मात्र गेम प्लॅनिंग आखली होती, ती गेम प्लॅनिंग सुद्धा यशस्वी झाली नाहीये. बघा ज्याप्रमाणे धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 14, परंतु त्यानंतर टीम बसली आहे. 4 चेंडू आहेत आणि 15 धावा. या येणाऱ्या चेंडूवर मोठा फटका किंवा येणाऱ्या या 2 चेंडूमध्ये एखाद मोठा फटका यायलाच हवा. मॅच येऊ शकते, असं नाहीये की मॅच संपली आहे. हेमंत 4 मध्ये 15 धावा हव्या आहेत. क्लीन बोल्ड. तेच तर रार चेंडू, संधी नव्हती, फलंदाज बाद झालाय. आणखीन एक विकेटचं बटन, बॅक टू बॅक विकेट. थँक्यू डीजे. संदीप ओळंबे थोडेसे उशिराने येत आहेत. मी तर म्हणेन की या खेळाडूचा क्रम थोडा पुढे यायला हवा होता, कारण की हा खेळाडू एक कमालीचा खेळाडू आहे. कारण की या सिच्युएशन मध्ये गेम चेंजर बनू शकतोय, परंतु हरकत नाहीये. 3 चेंडू 15 धावा खेळ करू शकतोय. समोर हेमंत, हॅट्रिक बॉल असेल. फटका खेळलाय परंतु हॅट्रिक नाही पूर्ण होणार. सूर्यकिरण आली होती विरुद्ध झेलच्या चेंडूच्या अगदी समोर. हॅट्रिकची संधी होती, दीपेश होते तिथे, पकडला नाही. हॅट्रिक मात्र गमावली आहे. जवळजवळ 800 रुपयाचं कॅश प्राइज होतं त्या हॅट्रिक मध्ये आणि मात्र आपण पाहिलं तर मग तेही गमावलं जाईल. 2 चेंडू शिल्लक आणि 14 धावा सामना जिंकण्यासाठी. अरमित महाळी ड्राईव्ह केला आहे, परंतु चांगली फिल्डिंग. मॅच मात्र आपण पाहिला संपला आता सातिवली संघासाठी. असं वाटलं होतं की डेफिनेटली
चांगला खेळ बघायला मिळेल. रिव्हर्सचा फटका आणि अशा तऱ्हेने पाहिला पण सामना मात्र जिंकला गेलाय. गावदेवी स्पोर्ट्स पोमन संघाने अतिशय चांगला खेळ या मॅच मध्ये केलाय. अभिनंदन गावदेवी पोमन संघाचं. उत्तम गोलंदाजी उत्तम फलंदाजीचा क्रम हाताळला आणि इथून मात्र सामना जिंकून पुढे येत असताना गावदेवी पोमन टीम कॉंग्रॅच्युलेशन्स. डेफिनेटली मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल ज्या खेळाडूला. तो खेळाडू आहे मिस्टर हेमंत. बॅटिंग करत असताना 25 मौल्यवान धावा, बॉलिंग करत असताना 2 मौल्यवान विकेट त्यांनी मिळवले आणि ठरतो या मॅचचा हिरो मिस्टर हेमंत.